नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी परत एकदा हजर आहे इयत्ता 9वीच्या 6व्या प्रकरणाच्या 3ऱ्या भागात. आपण पाहतोय ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. पहिल्या भागात आपण पाहिलं ऑलिम्पिक सामन्यांचे जे ध्वज आहे, त्याचे जे चिन्ह आहे, जे ब्रीदवाक्य आहे, त्या सर्वांबद्दल माहिती पाहिली. दुसऱ्या भागात हे सामने कधी, कसे व भरवण्यात आलेले होते सुरुवातीला हेही पाहिलं. म्हणजे ऑलिम्पिकचा इतिहास आपण जाणून घेतला. आता या ऑलिम्पिक गाजवणाऱ्या काही खेळाडूंची माहिती आज आपण घेऊया. तर चला सुरुवात करूया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन शैक्षणिक व्हिडिओंसाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. क्रीडाच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकन खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकंच नव्हे तर 4ही बाबतीत त्याने नवीन उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढं कौतुक केले. ओवेन्सचे वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. म्हणजे क्रीडाच्या क्षेत्रात कुठलाही जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद पाहिला जात नाही आणि या ऑलिम्पिक मॅचमध्ये सगळ्यांना समान संधी मिळत असते. याचंच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिका खेळाडू. आफ्रिकन खेळाडूंना किंवा आफ्रिकन लोकांना अजूनही जातीभेदाखाली दडवलं जातं. त्यांना कमीपणाचा वाटा लागतो, भावना किंवा वागणूक दिली जाते. हे आपण नुकतंच अमेरिकेत घडलेल्या एका घटनेवरून कळू शकतं. पण खेळाच्या बाबतीत, ऑलिम्पिक खेळाच्या बाबतीत तरी हे असं होत नाही. तेव्हा सगळे जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद विसरून सगळ्या खेळाडूंना समान संधी दिली जाते. याचंच उदाहरण म्हणजे जेसी ओवेन्स यांनी 1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या एका ऑलिम्पिक सामन्यात 4 अजिंक्यपदे जिंकली आणि त्या 4ही बाबतीत नवीन रेकॉर्ड स्थापन केले. म्हणजे तो अमेरिकेच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरला. तेव्हा अमेरिकेनेच नव्हे तर संपूर्ण जगाने या खेळाडूचा जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद विसरून गौरव केला. ओवेन्सचा वर्ण आणि त्याचे देश हे सर्व विसरून त्यांनी सगळ्यांनी त्याची प्रशंसा केली, स्तुती केली. खेल के क्षेत्र में जाति भेद, धर्म भेद और वर्ण भेद इनको माना नहीं जाता है. खासकर ओलंपिक में इन सारी चीज़ों को कोई स्थान नहीं है. सारे खिलाड़ी, दुनिया भर के सारे खिलाड़ी एक समान होते हैं. इसी का उदाहरण है अमेरिका का जेसी ओवेन्स नाम का खिलाड़ी, जो वंश से अफ्रीका था. अफ्रीकन लोगों को अभी भी हम देखते हैं कहीं संगठनाएं ऐसी होती है कि अफ्रीकन काले लोगों के पर भेदभाव, वर्ण भेद का होता है. तो 1936 में जो बर्लिन ओलंपिक हुआ था उसमें ये अफ्रीकन खिलाड़ी ने 4 पदक जीते थे और चारों में एक नया कीर्तिमान स्थापित किया था. अमेरिका के उस साल के जीत में एक बड़ा सहयोग जेसी ओवेन्स का था. तो उस समय सिर्फ अमेरिका नहीं तो दुनिया भर के सारे देशों ने इस खिलाड़ी का गौरव किया था. उसका वर्ण, उसका देश इसे भूलकर उसे अपना लिया था. एमिल झेटोपेक हा झेकोस्लावियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलेन्स्की मैदान गाजवले.
तेथे त्यांनी 5,000 मीटर धावणे, मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. तर फक्त मोठे देशच नाही, तर छोट्यातल्या छोटा देश पण या स्पर्धेत आपली कीर्ती गाजवतो. छोट्या देशातल्या खेळाडूंना पण योग्य सन्मान मिळतं. याचं एक उदाहरण म्हणजे एमिल झेटोपेक. हा एक छोटा झेकोस्लोवाकिया नावाच्या देशातला खेळाडू. त्याने 1952 मध्ये झालेल्या हेलेन्स्की येथे झालेल्या सामन्यामध्ये 5,000 मीटर धावणे आणि लांब पल्ल्याचे मॅरेथॉन म्हणजे लाँग डिस्टन्सचं मॅरेथॉन यामध्ये एक नवीन उच्चांक कीर्तिमान विक्रम केला होता आणि इतिहास घडवला. त्यावेळेस त्याची ख्याती मानवी रेल्वे इंजिन म्हणून करण्यात आलेली होती. जगातील सर्व लोकांनी त्या झेटोपेकबद्दल आदर बाळगला. त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया नावाच्या या छोट्याशा देशालाही मान सन्मान मिळालेला होता. खेल की दुनिया में कोई देश छोटा या बड़ा नहीं है, ना कोई खिलाड़ी छोटा है बड़ा है. तो इसी का उदाहरण है 1952 में हेलेंस्की के मैदान पर हुए मैचेस. उसमें एमिल झेटोपेक इस खिलाड़ी ने 5,000 मीटर की दौड़ और मैराथन में मतलब दूरी की लॉन्ग डिस्टेंस की जो मैराथन होती है उसमें उसने एक नया कीर्तिमान स्थापित किया. दुनिया ने उसका नाम मानवीय रेलवे इंजिन रखा था. उसी के साथ साथ झेटोपेक ने का आदर तो बढ़ ही गया, पर उसी के साथ साथ छोटा देश जो झेकोस्लोवाकिया है उसका भी आदर पूरी दुनिया में बढ़ा. उस खिलाड़ी ने बढ़ाया. आफ्रिकेतील इथिओपियाचे अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बेकस स्त्री खेळाडूने तर 1900 ऑलिम्पिकचे मैदान सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्यासोबतच आफ्रिकेतला इथिओपिया या देशाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता मॅरेथॉन स्पर्धा, लांब पल्ल्याची जी मॅरेथॉन स्पर्धा असते ती त्यांनी जिंकली. एवढे लांब पल्ल्याचे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात पूर्ण केले. त्याचबरोबर दुसऱ्या फॅनी बेकस नावाची महिला खेळाडू हिने तर 1948 साली ऑलिम्पिकचे सामने दणाणून सोडले, म्हणजे विजयाचा जयघोष केला. तिने 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवलेला होता. उसी के साथ साथ अफ्रीका के इथिओपिया में से अबेबे बिकिला इस खिलाड़ी ने तो अनवाणी मतलब बिना चप्पल पहने ही लंबी दूरी के मैराथन जीत ली थी. उसने ये डिस्टेंस 2 घंटा 15 मिनट में पूरा कर लिया था. फैनी बेकस नाम के महिला खिलाड़ू ने 1948 में ओलंपिक मैचेस अपने नाम कर लिए. इस खिलाड़ी ने 100 और 200 मीटर की जो मैचेस हैं उसमें पहला नंबर लाया था. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक अजिंक्यपदे टिकवली. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. या ध्वजावरील 5 खंडांचे 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते.
तो ये हुआ और देशों की बात. पण आपल्या भारताच्या बाबतीत सांगायचं तर आपला भारत देश हा ऑलिम्पिक सामन्यांमध्ये कित्येक वर्ष हॉकी या सामन्यांसाठी विजेतेपद किंवा अजिंक्यपद टिकवण्याचं काम त्यांनी केलं होतं. सुप्रसिद्ध खेळाडू, भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचं नाव तर सगळ्या जगांच्या तोंडावर होतं, जिभेवर होतं. ऑलिम्पिकचा खेळ मैदानावर खेळत असतात, पण त्याच्या पराक्रम आणि संदेश हा आपल्याला त्याचा ध्वज देत असतो. त्याचबरोबर त्या ध्वजावर जे 5 वर्तुळं आहेत, ती या 5 खंडांची, समतेची आणि विश्वबंधुत्वाची साक्ष देत असतात. त्याचबरोबर सोबत एक ज्योत तेवत असते. ती ज्योत आहे क्षुद्र विचारांना जाळण्याची आणि एक नवीन समता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी ही ज्योत आपल्याला क्षुद्र विचारांचा अंधकार घालवण्यासाठी सतत तेवत असते, उजळत असते, असा संदेश या भागात दिलेला आहे. भारत ने हॉकी के इस मैच में देश को कई सालों तक विजेता रखा था. खिलाड़ी ध्यानचंद, हॉकी के प्रिय खिलाड़ी ध्यानचंद, इनका नाम तो दुनिया भर में मशहूर हो गया था. ओलंपिक के मैच में उनको देखकर लोग खुश हुआ करते थे. खिलाड़ियों का पराक्रम और उनका प्रयत्न ये हमें उस ध्वज का संदेश देता है. उसी के साथ साथ ये ध्वज हमें खिलाड़ियों के पराक्रम, मतलब उन्होंने जो कर्तव्य वहाँ पे पूरी तरह से किया है और प्रयत्न किया है जीत का, उसी का संदेश ये लहराते हुआ ओलंपिक का झंडा देता है. उसी के साथ साथ 5 कॉन्टिनेंट्स के 5 अलग अलग सर्कल्स एक दूसरे में बंधे हुए हैं और वो हमें एकता का, समता का और विश्व बंधुत्व का संदेश देते हैं. साथ ही में हमारे क्षुद्र विचार, मतलब छोटे विचारों को जलाने के लिए एक मशाल हमेशा जलती रहती है कि हमें सारी दुनिया में हम एक ही समान है और हम सब लोग भाई भाई है. यही संदेश हमें ओलंपिक के मॅचेस देते हैं. हे प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अस ऑन आवर यूट्यूब चॅनल मॅकलर ट्युटोरियल्स. धन्यवाद.